नमस्कार मैत्रिणींनो, कशा आहात? माझ्या चॅनलमध्ये तुमचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला एक सांगणार आहे, मिक्सरचे भांडे खूप खराब झालेले आहे ते कसे घासायचे आहे, ते पण फक्त 2 वस्तूमध्ये। इथे मी एक लिंबू घेतलेला आहे, त्याला छान असं कट करून घ्यायचं आहे। त्यानंतर एक वाटी घ्यायची, वाटीमध्ये लिंबाचा रस पूर्ण पिळायचा आहे। तर आपले आणि आपण किती खूप परेशान होतो, आपण घाईघाईमध्ये भांडे नीट स्वच्छ करत नाही। त्यामुळे आठवड्यातून एकदा भांडे नक्की स्वच्छ करत जा। त्यानंतर मी विम बार लिक्विड त्याच्यामध्ये मिक्स केलेले आहे। त्यानंतर मी एक ब्रश घेतलेला आहे, टूथब्रश, आणि त्याने छान असे सगळीकडनं घासून घेतलेले आहे। आता तुम्ही आठवड्यातून एकदा जरी वॉश केलं ना, तर आपले भांडे हे स्वच्छ राहते, काळेसुद्धा होत नाही। तुम्ही बघू शकता माझे भांडे किती खराब झालेले आहे, सगळीकडे डाग पडलेले आहेत भाजीचे वगैरे, आणि खूप सारा थर पण त्याच्यावर चढलेला आहे। ते हळूहळू आपण असे सगळीकडनं स्वच्छ करून घ्यायचे आहे। तुम्ही पाहू शकता किती घाण काळं काळं त्याच्यामधून निघत आहे बाहेर, ते बघू शकता तुम्ही। लिंबामध्ये ॲसिड असते, त्यामुळे लिंबाने लवकर आपले भांडे स्वच्छ निघतात आणि डाग पण खूप लवकर निघतात। त्यामुळे लिंबाचा तुम्ही वापर करू शकता, जास्त एनर्जी पण आपली वाया जाणार नाही। तुम्ही बघू शकता मी घासते आहे आणि ते किती घाण काळं काळं कुठं त्याचे डाग असे बाहेर निघत आहेत। खूप साधी आणि सोपी पद्धत आहे। तुमच्या घरामध्ये लिंबूसुद्धा अवेलेबल असते, आणि विम बार पण आपण भांडे घासण्यासाठी आणतोच, त्यामुळे काहीही 1 रुपयाही खर्च करायचं काम नाही, काय नाही। त्यासाठी पाहू शकता तुम्ही किती ते काळे कुट्ट झाले होते, आता व्हाईट व्हाईट दिसत आहे। सगळीकडनं स्वच्छ घासलेले आहे। बऱ्याच जणांना खूप धावपळ असते, त्यामुळे आपण फटाफट घासून मोकळे व्हायचा प्रयत्न करतो। काही जण जॉब वगैरे करतात लेडीज, त्यामुळे त्यांना पण लवकर काम आवरून जॉबला जावं लागते, त्यामुळे घासणं होत नाही आणि त्याच्यावर खूप थर असं चढतो। मग त्यासाठी तुम्ही आठवड्यातून असे नक्की करून पहा। मी भांड्यावरचे झाकण पण पाहू शकता तुम्ही, त्याला पण खूप सारे डाग पडले होते आणि ते सुद्धा निघत नव्हते, तर मी ते पण ब्रशनी लिंबू टाकून छान असे बाहेरून आतून घासून घेतलेले आहे। आजकाल धावपळीचे जीवन झाले आहे, त्यामुळे आपल्याला घरातले आवरून जर बाहेर जायचे असेल तर खूप कठीण आहे। मी काय केलं, मधलं मला ब्रशनी घासता येत नव्हतं, त्यामुळे मी घासणीच्या साहाय्याने मधलं काळवट सगळं घासून घेतलेलं आहे। ते मध्ये पण थोडे डाग पडलेले होते, पाहू शकता तुम्ही, ते पण डाग कसे निघलेलेच आहेत। पाहू शकता तुम्ही, डाग पूर्ण निघत आहे, काळं काळं बाहेर पाणी पडत आहे त्याचं। त्यानंतर मी बेसिनमध्ये त्याला स्वच्छ असे धुवून घेतलेले आहे। पाहू शकता तुम्ही, दुरूनच किती चमकत आहे ते, असे वाटतच नाही की ते जुने भांडे आहे म्हणून, नवीनच दिसत आहे। लिंबाची खूप शक्ती असते लिंबामध्ये, पाहू शकता तुम्ही भांडे किती चमकत आहे, म्हणजे वाटतसुद्धा नाही की जुने भांडे आहे ते। तुम्ही पण हा उपाय नक्की करून पहा, मग तुम्हाला समजेल। हे बघा, वरचे झाकणसुद्धा किती छान चमकत आहे, घरगुती उपाय आहे। त्यानंतर माझे लायटर पण, त्याला खूप सारे डाग पडलेले होते। आपण ते किचनजवळ ठेवतो, त्यामुळे त्याला पण चिकट असे डाग पडतात, आणि ते पण आपण डेली घासू शकत नाही। त्यामुळे ते पण आपण आठवड्यातून एकदा तरी लिंबाच्या रसाने आणि विम बार लिक्विड टाकून ते नक्कीच घासायचे आहे। त्याला पण चिकट डाग पडलेले होते, तुम्ही पाहू शकता ते चिकट डाग असे निघत आहेत। तुम्ही घासणीने सुद्धा घासू शकता, किंवा तुम्ही लिंबाने सुद्धा घासू शकता, त्याचे पूर्ण डाग निघून जातील। माझे जास्त खराब झालेले होते, त्यामुळे मी घासणी इथे वापरलेली होती। त्यानंतर आपण त्याला वॉश करायचे नाही, आपण त्याला एका स्वच्छ कपड्याने पुसून घ्यायचे आहे। जर ते वॉश केले ना, तर त्याच्यामध्ये पाणी शिरते आणि गॅस लागत नाही। जर तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा।